राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातल्या महत्त्वाच्या बातम्या संक्षिप्त स्वरूपात बघूया. अजित पवार यांच्या अपघाताचा नवा सीसीटीव्ही समोर आलाय. बारामतीमधल्या रनवेजवळ विमान पडतानाचा व्हिडिओ समोर आला असून हाच व्हिडिओ दाखवत रोहित पवार यांनी घातपाताची शंका व्यक्त केली. धोका असताना पायलटनं विमान लँडिंगची परवानगी का मागितली असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. अजित पवार यांच्या विमान अपघातावर कुणाच्या शंका असतील तर त्या शंकांचं निरसन झालंच पाहिजे असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. विमान अपघाताबाबत अपेक्षित तपास सुरू आहे. भारतीय चौकशी यंत्रणांवर शंका उपस्थित करू नका अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईचा महापौर हिंदू, मराठी आणि महायुतीचाच होणार. मंत्री नितेश राणे यांच्या वाक्याचे मातोश्री परिसरामध्ये फलक लागलेत. राणे समर्थकांनी लावलेल्या या फलकांची सध्या जोरदार चर्चा आहे. मुंबई महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदासाठी औपचारिक घोषणेवेळी मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. मुंबईमध्ये 44 वर्षांनी भाजपचा महापौर विराजमान झालाय. महापौरपदी भाजपच्या रितू तावडे आणि उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांचं नाव घोषित झालं. महापौर आणि उपमहापौर मुंबई महानगरपालिकेमध्ये विराजमान झाले आणि यापूर्वी भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी हुतात्मा चौक इथे हुतात्म्यांना अभिवादन केलं. शरद पवार यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झालेली आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये पवारांवर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांना 5 दिवस रुग्णालयामध्येच उपचार घेण्याचा सल्ला दिलाय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी दिल्लीमध्ये मोदी शहांची भेट घेतल्याची माहिती कळते. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून निलंबित झालेल्या खासदार प्रशांत पडोळे यांच्या समर्थनार्थ गोंदियामध्ये बॅनरबाजी करण्यात आली. भंडारा गोंदियाची जनता खासदार पडोळे यांच्या पाठीशी आहे अशा आशयाचे हे बॅनर आहेत. चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर बसवल्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचे रील व्हायरल होत आहे. चंद्रपूरच्या राजकारणातील धुरंधर खेळ तोच जिंकतो ज्याला खेळ कळतो असं मुनगंटीवार यांचं बोलकं रील व्हायरल होत आहे. रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार भाजप विरोधात निवडणूक लढवलेल्या कार्यकर्त्यांचे पुढील 6 वर्षाकरता पक्षामधून निलंबन करण्यात आलं. पक्षशिस्त भंग करणाऱ्यांबाबत कोणतीही सहानुभूती न दाखवण्याचा निर्धार पक्षानं स्पष्ट केलाय. भाजपच्या चित्रा वाघ, रुपाली चाकणकर टीव्हीवर इतकं विधानं करतात मात्र वास्तविकतेत महिलांचे एकही प्रश्न सोडवत नाहीत अशी टीका महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सवालाखे यांनी केलेली आहे. खूप ठिकाणी भाजपचे लोक असतात आणि त्यांना वाचवण्याचं काम भाजपचे नेते करतायत असं त्या म्हणाल्या. सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे. साताऱ्यातील हॉटेल फर्ममध्ये दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची औपचारिक बैठक झाली, ज्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. पुणे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निकालानंतर विजयी उमेदवारांनी आमदार माऊली कटके यांची भेट घेऊन संवाद साधला. यावेळी कटके यांनी दादांच्या विकास स्वप्नांना पुढे नेत आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याचं आवाहन केलं. काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांना दुसऱ्या गुन्ह्यातही सशर्त जामीन मिळालाय. विशेष न्यायाधीशांनी 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला. झांबड यांच्यावर अजिंठा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये 21 कोटींच्या बोगस ठेवी तारण ठेवून अपहार केल्याचा गुन्हा दाखल आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांसह भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। यावेळी मंत्री अतुल सावे, डॉक्टर भागवत कराड, आमदार संजय केणेकर यासारखे इतरही भाजप नेते उपस्थित होते। धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेला वेग आलाय। शिवसेनेचे तानाजी सावंत गटाचा भाजपच्या संभाव्य अध्यक्षाला विरोध असल्याची माहिती आहे आणि त्यामुळे तानाजी सावंत गटाला बाजूला ठेवून भाजप सत्ता स्थापनेच्या हालचाली करतंय अशा चर्चा आहेत। जिल्हा परिषदेमध्ये भाजपनं एक हाती सत्ता मिळवली आहे। महापौर जिल्हा परिषद सुद्धा भाजपच्या ताफ्यात आल्यामुळे इतिहासामध्ये प्रथमच भाजपचा अध्यक्ष होणार आहे। या विजयाचे खरे शिल्पकार राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आणि सोलापूरची जनता असल्याचं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलं। कोल्हापूरमध्ये परस्पर जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांनी पदाधिकारी निवड जाहीर केली होती। मात्र मातोश्रीवरील आदेशानुसार पक्षाचे सचिव विनायक राऊत यांनी प्रसिद्धीपत्र जाहीर करत निवड केलेली पदाधिकाऱ्यांना स्थगिती दिली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांनी अजित पवारांचे बॅनर लावले। उमरगा शहरामध्ये हे फलक झळकले। दादा तुमच्या विना विजय अपूर्ण, विजय अजितदादांच्या चरणी समर्पित असे भावनिक फलक इथे झळकले। आपल्या देशातल्या तपास यंत्रणांवर विश्वास ठेवा, चौकशी अहवालामध्ये सगळं स्पष्ट होईल असं राज्यमंत्री पंकज भोयर यांनी स्पष्ट केलं। रोहित पवार यांनी अजितदादांचा मृत्यू घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आणि त्यावर भोयर यांनी चौकशी अहवालामधून सत्य समोर येईल असं म्हटलं। आता बातमीपत्रामध्ये विविध महानगरांमधील घडलेल्या काही बातम्या बघूयात।